सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकताच लाखो भक्तांच्या मनात एकच नाव उमटते, अक्कलकोटचे दयामूर्ती स्वामी समर्थ. पण माहिती आहे का, स्वामी समर्थाचा प्रकट दिन इतका पवित्र का मानला जातो? हा तो दिवस आहे जेव्हा स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये प्रगट होऊन भक्ताच्या जीवनामध्ये आशा, भक्ती, गुरुकृपेचा प्रकाश पसरवला. असं मानलं जातं की या दिवशी स्वामी समर्थाची कृपा विशेष असते. भक्त मनापासून नामस्मरण करतात, प्रार्थना करतात आणि स्वामीच्या चमत्कारिक लीलांची आठवण काढतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ प्रकट दिनाचे खरे महत्त्व. हा दिवस का साजरा केला जातो आणि त्या दिवशी कोणती पूजा अर्चना केल्याने स्वामीची कृपा मिळते. शेवटी एकच नाम, श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की स्वामी समर्थाच्या प्रगट दिनी मनापासून केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. हा दिवस का विशेष आहे आणि या दिवशी कोणते कार्य केल्याने स्वामी समर्थाची कृपा मिळते, चला जाणून घेऊया. पहिला प्रश्न आपल्याला पडतो, स्वामी समर्थ कोठे प्रकट झाले? परंपरेनुसार स्वामी समर्थ महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे प्रकट झाले असं मानलं जातं. आजचे अक्कलकोट हेच त्यांचे मुख्य स्थान मानलं जाते. प्रगट होण्याची कथा असं सांगितलं जातं की श्री स्वामी समर्थ भारतभर भ्रमण करत होते. अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देऊन शेवटी ते अक्कलकोटमध्ये येथे आले. अक्कलकोटमध्ये ते वटवृक्षाजवळ बसलेले दिसले आणि येथूनच त्यांनी भक्तांना दर्शन देण्यास सुरुवात केली. हळूहळू लोकांना त्यांच्या दिव्य शक्तीचा अनुभव आला आणि त्यांची कीर्ती दूर पसरली. आजही अक्कलकोट स्वामी समर्थाच्या मठामध्ये तो वटवृक्ष आहे. त्याच्यामुळे अक्कलकोटचे महत्त्व अपरंपार आहे. अक्कलकोट हे स्वामी समर्थाचे मुख्य निवासस्थान मानलं जातं. तेथे आजही स्वामी समर्थ मंदिरामध्ये वटवृक्ष मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी प्रकट दिनी हजारो भक्त तिथे दर्शनासाठी येतात. भक्तांची विश्वास सुद्धा आहे त्यामध्ये. अनेक भक्त स्वामी समर्थांना भगवान दत्तात्रयाचा अवतार मानतात. त्यामुळे अक्कलकोट हे दत्त भक्तासाठी अत्यंत पवित्र तीर्थस्थान मानले जाते. शेवटी भक्त नेहमी एकच नाव घेतात, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची समाधी कुठं आहे? स्वामी समर्थाची समाधी अक्कलकोटमध्ये येथे आहे. अक्कलकोट हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पवित्र ठिकाण आहे. समाधीचं मुख्य स्थान आहे. श्री स्वामी समर्थ समाधी सुद्धा तिथंच आहे. तेथे स्वामी समर्थांनी 1878 मध्ये समाधी घेतली असं मानलं जातं. या मठामध्ये दररोज पूजा अर्चना, आरती, भजन, नामस्मरण चालते. देशभरातून हजारो भक्त तेथे दर्शनासाठी येतात. अक्कलकोटमध्ये आणखी एक पवित्र ठिकाण आहे, वटवृक्ष स्वामी समर्थ टेम्पल. हे मानलं जातं की स्वामी समर्थ ते वटवृक्षाखाली बसत असत आणि भक्तांना ते दर्शन देत असत. आपल्याला प्रश्न पडतो की स्वामी समर्थ यांचे आई वडील कोण? स्वामी समर्थाच्या आई वडिलांबद्दल निश्चित ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या जन्माबद्दल रहस्य आहे. त्यामुळे अनेक भक्त त्यांना अयोनीच म्हणजे सामान्य जन्म नसलेले आणि दिव्य संत असे मानले जातात. भक्तांना विश्वास आहे की ते दत्त भक्त मानतात. विश्वास पण आहे की स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार आहेत. त्यामुळे त्यांचा सामान्य मनुष्याप्रमाणे जन्म झाला नाही असं सांगितले जाते. काही परंपरानुसार स्वामी समर्थ हे नरसिंह सरस्वती दत्तावतार यांचेच पुढील रूप मानले जातात. त्यामुळे त्यांच्या आई वडिलांची माहिती इतिहासात स्पष्ट मिळत नाही. भक्तांचा विश्वास आहे की भक्तासाठी स्वामी समर्थ हे एक संत आहेत, त्यासोबतच गुरु आणि दत्ताचा अवतार पण आहेत. स्वामी समर्थांना जेवणात काय काय आवडत होतं असा आपल्याला प्रश्न पडतो. तर परंपरेमध्ये असं सांगितलं जातं की स्वामी समर्थ अत्यंत साधे जीवन जगत. त्यांना साधे, सात्विक आणि प्रेमाने दिलेलं अन्न आवडत असे. भक्त जे अर्पण करत ते प्रसाद म्हणून स्वीकारत. त्यांना समर्थांना आवडणारे पदार्थ भाकरी, भाजी, भात, वरण, दही, ताक, दूध, केळी आणि इतर फळे, पुरणपोळी म्हणून कधी कधी त्यांना नैवेद्य अर्पण केलं जात असे. विशेष गोष्ट म्हणजे काय, स्वामी समर्थासाठी अन्नाचा प्रकार महत्त्वाचा नव्हता. भक्ती आणि प्रेमाने दिलेले अन्न हेच त्यांना सर्वात प्रिय होते असं सांगितले जाते. स्वामी समर्थांचा कोणता वार प्रिय आहे, कोणता वार आहे? भक्तांच्या परंपरेनुसार गुरुवार हा स्वामी समर्थाचा विशेष प्रिय मानला जातो. का मानला जातो? गुरुवार हा गुरुचा दिवस मानला जातो. स्वामी समर्थांना अनेक भक्त दत्तावतार मानतात. दत्तात्रेय यांची पूजा अर्चना देखील गुरुवारी विशेष केली जाते.
आता प्रगट दिन म्हणजे काय? स्वामी समर्थाचा प्रगट दिन म्हणजे काय? तर स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे प्रगट होऊन भक्तांना दर्शन दिल्याचा दिवस म्हणजे स्वामी समर्थ प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो. परंपरेनुसार हा दिवस चैत्र शुद्ध द्वितीयेला साजरा केला जातो. या दिवशी स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये येऊन अनेक भक्तांचे जीवन बदलले. त्यांनी भक्तांना संकटातून वाचवले, रोग बरे केले, अध्यात्माचा मार्ग दाखवला. तर हे स्वामी समर्थ दत्तात्रयाचा अवतार होते आणि त्यांनी भारतभर भ्रमण करून भक्तांना मार्गदर्शन पण केले आणि शेवटी ते अक्कलकोट येथे स्थिरावले. तेथे त्यांनी साधारण 22 वर्ष राहून असंख्य भक्तांचे कल्याण केले. त्यांच्या कृपेने अनेक चमत्कार घडल्याच्या कथासुद्धा आजही भक्त सांगतात. ह्या गुरुकृपेचा दिवस आहे हा. या दिवशी स्वामी समर्थाची कृपा विशेष असते असं मानलं जातं आणि भक्तीनं जर केलं त्या दिवशी आपण पूजा अर्चना संकट दूर होतात. श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत शक्तिशाली मानला जातो. प्रगट दिनी हा जप केल्याने मन शांत होते. नामस्मरणामध्ये एक अद्वितीय शक्ती आहे. यामुळे काय होते? भक्ती वाढते आपली. स्वामीच्या लीलांचे स्मरण केल्यामुळे भक्ती दृढ होते आणि जीवनात सकारात्मकता येते. संकटातून संरक्षण होतं असंही मानलेलं आहे. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना संकटातून वाचवले, त्यामुळे भक्त त्यांना रक्षक गुरु असं सुद्धा म्हणतात. प्रगट दिनी अक्कलकोटमध्ये मोठा उत्सव होतो. पालखी निघते समर्थांची, समर्थाच्या पादुकांची पालखी काढली जाते. भजन कीर्तन नामस्मरण होते. मंदिरात विशेष पूजा अर्चना आरती केली जाते. हजारो भक्तांना महाप्रसाद दिला जातो. या दिवशी अक्कलकोटमध्ये भक्तांची मोठी गर्दी असते. प्रगट दिनी घरी काय करावे? आपल्या छोट्या छोट्या नियमाने स्वामी समर्थाची पूजा अर्चना आरती करावी. श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र जपावा. स्वामी समर्थाच्या लीलांचे वाचन गरजू लोकांना अन्नदान आणि दान करावे. स्वामी समर्थाचा तारक मंत्र भक्तामध्ये सर्वात प्रसिद्ध मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र भक्तीने जपल्यास मनातील चिंता भीती संकटे दूर होतात असं म्हणलं जातं. त्यांचे चमत्कार सुद्धा खूप म्हणजे भक्तांमध्ये सांगितले जाते आणि रोग बरे करणे. अनेक भक्त गंभीर आजाराने त्रस्त होते. स्वामी समर्थांनी आशीर्वाद दिल्यानंतर प्रसाद दिल्यानंतर त्यांचे रोग बरे झाले असे अनुभव सांगितले जातात. काही भक्त मोठ्या संकटात असताना स्वामी समर्थाने त्यांना वाचवले. अनेक लोक सांगतात की स्वामी समर्थाची स्वप्नात येऊन मार्गदर्शन केले. स्वामी समर्थांना लोकांच्या मनातील विचार कळत असत असं सांगितलं जातं. कोणी काही बोलण्यापूर्वीच ते त्यांना उत्तर देत असत. एकाच वेळी अनेक ठिकाणी काही भक्तांच्या कथामध्ये असं सुद्धा आहे की स्वामी समर्थ एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन देत असत. म्हणून त्यामुळे लोक त्यांना दिव्य शक्ती असलेले संत मानतात. काही वेळा थोडे अन्न असताना अनेक लोकांना प्रसाद मिळाला असं सांगितलं जातं. म्हणजे अन्न वाढवण्याचा चमत्कार सुद्धा झाला. फक्त स्वामीची कृपा असं मानतात. अनेक भक्त संकटात असताना स्वामी समर्थाचे नाव घेतल्यावर त्यांना मदत मिळाली असे अनुभव सांगितले जातात. आजही अनुभव येतात जे स्वामी समर्थाची मनातून भक्ती करतात. त्यांना आजही ते मदत करतात, त्यांचे संकट सोडवतात. स्वामी समर्थ भक्तांना नेहमी धीर देत. त्यांचे एक वचन आजही प्रत्येक भक्ताला शक्ती देते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा की भक्ताने जर भक्ती ठेवली, विश्वास ठेवला तर स्वामी समर्थ नेहमी त्याच्या पाठीशी उभे राहतात. स्वामी समर्थाचा प्रगट दिन आपल्याला सांगतो की गुरुची कृपा आणि भक्ती असेल जीवनातील कोणतेही संकट मोठे नसते. म्हणून या पवित्र दिवशी भक्तीने स्वामी समर्थाचे नामस्मरण करूया आणि मनापासून प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ.